करण्याची क्षमता असली पाहिजे. परंतु विचार करणे म्हणजे काय? थिंकिंग एबिलिटी ज्याला म्हणतात. विचार करण्याची शैली, विचार करण्याची पात्रता म्हणजे काय? तर एक लक्षात घ्या, विचार करण्याची पात्रता ही मुख्यत्वे करून आपल्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. एखादा व्यक्ती खूप चतुर असतो, वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करू शकतो. स्वाभाविकपणे त्याच्या बुद्धीची प्रगल्भता अधिक योग्य प्रकारे आपल्याला दिसून येते. ही विचार करण्याची क्षमता आपल्या कौशल्यातून, आपल्या अध्ययनातून, आपल्या विवेचक वृत्तीचा विकास करून आपल्याला प्राप्त करता येते. एक लक्षात घ्या, बुद्धिमत्ता ही एक प्रक्रिया आहे. माणसाला जन्मतःच जेवढी बुद्धिमत्ता प्राप्त झाली, तेवढीच त्याच्यापाशी असते असं नाही. तो वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून, अध्ययन करून, प्रयास करून, सराव करून आपल्या या बुद्धिमत्तेचा योग्य प्रकारे वापर करून तिचा विस्तार आणि विकासही करू शकतो. आपल्या वर्तनाचं नियंत्रण आपली बुद्धिमत्ता करत असते. आपण कधी विवेकाने वागतो, कधी-कधी आपण भावनेच्या भरात वाहून जातो. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्या बुद्धिमत्तेमध्ये, विवेकामध्ये असते. योग्य निर्णय घेण्याकरता आपल्याला योग्य विचार करता आला पाहिजे. जोपर्यंत आपण विचार योग्य प्रकारे करू शकत नाही, तोपर्यंत आपले निर्णय चुकण्याची संभावना जास्त असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भावनांवर प्रभाव ठेवण्याकरता, नियंत्रण ठेवण्याकरता, भावनांचा उद्रेक न होता योग्य प्रकारे संतुलन ठेवून वागण्याकरता आपल्याला विचारांची, विचारशैलीची नितांत आवश्यकता असते. त्याची काही उदाहरणं तुम्हाला बुद्धिमत्तेचं थोडक्यात तुम्हाला वर्णन मला अशा प्रकारे करता येईल. ही एक आपल्याला अनुवंशिकतेने प्राप्त झालेली प्रक्रिया आहे. काही प्रमाणात आपल्याला जो जो आपल्याला जी बुद्धिमत्ता प्राप्त झाली असते त्या पाठीमागे आपल्या अनुवंशिकतेचा मोठा संबंध असतो, हे आता शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. वंश परंपरेने आपण ज्या कुलात घराण्यात जन्माला आलो असेल, आपल्या पूर्वजांचा, आई वडिलांच्या बुद्धिमत्तेचा आपल्या बुद्धिमत्तेच्या रचनेवर प्रभाव होतो. बुद्धिमत्तेवर नाही, ती नंतर विकसित माणूस प्रयासाने करू शकतो. हा एक माणसाचा मूलभूत गुण आहे आणि यात फारसा बदल प्रयास न करता करता येत नाही. आणि म्हणून बुद्धिमत्तेकडे आपण जरा खूपच चौकस आणि विवेकपूर्ण पद्धतीने पाहिलं पाहिजे. बुद्धिमत्तेची काही उदाहरणं देता येतील. आपण नेहमीच पाहतो आपल्या अनुभवाने, आपल्या व्यवहारामध्ये काही व्यक्ती काही सोप्या सोप्या अशा वाटणाऱ्या अनेक चांगल्या उदाहरणांचा, उपकरणांचा, सुविधांचा विकास करतात. त्यांच्यापाशी असणाऱ्या साध्या साध्या गोष्टी ते खूप कल्पकपणे वापरू शकतात आणि त्यातून नवीन शोध लावतात किंवा एखाद्या गोष्टीचा नवीन उपयोग शोधून काढतात. हे सर्व बुद्धिमत्तेचं लक्षण आहे बरं. दुसरं महत्वाचं म्हणजे एखाद्या कल्पनेला प्रयोगात कसं बदलायचं, एखाद्या कल्पनेपासून नवीन प्रयोग कसे करायचे आणि त्यातून नवीन आणि चांगले निष्कर्ष कसे काढायचे हे ठरविण्याची पात्रता आपल्याला बुद्धिमत्तेतूनच प्राप्त होते. उपलब्ध असणाऱ्या कल्पनांचा सकारात्मक विचार कसा करता येईल, त्यातून नवीन काय शोधता येईल, त्यातून वेगळं काहीतरी सिद्ध करता येईल का, हाही विचार आपल्याला बुद्धिमत्तेतूनच प्राप्त होतो. कल्पकता, नवनिर्मिती आणि त्याबद्दल त्यात आणि विशेषतः प्रश्न सोडविण्याकरता नवीन तंत्रांचा वापर करण्याची प्रवृत्ती या सर्वांचा सहसंबंध बुद्धिमत्तेशी फार जवळचा आहे. आणि म्हणून आपण असं पाहिलं असेल की एखादं इंजिन असेल, एखादं यंत्र असेल, खूप जास्त वेगाने चालत असेल, तर याचं कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या इंजिनाची क्षमता होय. व्यक्तीच्या विचारांची क्षमता जितकी जास्त असेल, विचार करण्याची क्षमता जितकी जास्त असेल, तितका तो प्रगल्भपणे, तितका चौकसपणे आणि विविधांगी विचार करू शकतो. जसा इंजिनाच्या क्षमतेचा वाहनावर प्रभाव होतो, तसाच आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या विचारशैलीवर प्रभाव होतो. त्याची गती, त्याची दिशा आपली बुद्धिमत्ता ठरवित असते. आणि म्हणून बुद्धिमत्ता ही आपल्या विचारशैलीला विकसित करणारी, आपले क्रियात्मक कौशल्यांना अधिक योग्य प्रकारे वापरण्यासाठी प्रेरणा देणारी एक शक्ती आहे असं म्हटलं तर फारसं गैर होणार नाही. परंतु एक लक्षात घ्या, विचार करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्यात फार जवळचा परस्पर संबंध आहे. बुद्धिमत्ता ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो, याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. परंतु विचार करण्याच्या शैलीमध्ये मात्र निश्चितपणे बदल होऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळा सारख्याच पद्धतीने आणि सारखाच विचार करेल असं सांगता येत नाही. कधी कधी बुद्धिमत्ता स्थिर राहील, म्हणजेच बुद्धिमत्ता आपला जो IQ आहे, इंटेलिजन्स कोशंट, तो फारसा बदलणार नाही. परंतु आपली विचार करण्याची क्षमता अधिक विस्तारित, अधिक विस्तृत आणि सखोल मात्र निश्चितपणे होऊ शकते. आणि त्याच्याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा उपयोजन देखील करू शकतो. हे कसं करू शकतो हे आता तुम्हाला मी सांगणारच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या कारची आपण क्षमता, गतीची क्षमता अश्वशक्तींनी मोजतो. तसंच
आपल्या मनाची क्षमता आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या बुद्ध्यांकाच्या माध्यमातून मोजू शकतो. कारचा, वाहनाचा कार्यपद्धती, त्याची शैली आणि त्याची क्षमता जशी या हॉर्स पॉवरवर अवलंबून आहे, तशीच माणसाच्या विचार करण्याची क्षमता बऱ्याच प्रमाणात त्याच्या बुद्ध्यांकावर अवलंबून आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्यांवर देखील आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे आपण विशेष गांभीर्याने पाहिलं पाहिजे. जर आपल्याला संशोधनाच्या क्षेत्रात खूप उत्तम कामगिरी करायची असेल, वेगवेगळ्या पैलूंचा विविध अंगांनी विचार करण्याची आपली जर क्षमता विस्तारित करायची असेल, तर आपण आपली विचार करण्याची क्षमता निश्चितच विस्तारित केली पाहिजे. परंतु याच्यामध्ये एक मोठा मुद्दा महत्वाचा आहे. याला म्हणतात बुद्धिमत्तेचा सापळा. म्हणजे काय हो? बुद्धिमत्तेचा सापळा म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्या माणसाचा बुद्ध्यांक खूप जास्त आहे, तो खूप प्रगल्भ आहे, तो नेहमीच चांगला विचार करतो असं नाही. बरेच वेळा खूप जास्त बुद्धिमान असणारे लोक अत्यंत साध्या साध्या चुका करतात. कधी कधी त्यांचा विचार एकाच दिशेने सातत्याने झाल्यामुळे त्यांना इतर अनेक पैलू की जे महत्वाचे असतील, समस्येशी संबंधित असतील, सहजपणे लक्षातही येत नाही. आणि कधी कधी एका बाजूनीच विचार करायची पद्धती स्वीकारल्यामुळे ते आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य तो वापरही करू शकत नाही. कधी कधी ते चुकीच्या दिशेने जाऊ शकतात. आपलं महत्व, आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करताना बरेच वेळा त्यांच्याकडून चुका होत असतात. याला आपण बुद्धिमत्तेचा सापळा असं म्हणतो. त्याचं एक उदाहरण देता येईल. आपण पाहिलं असेल की काही लोक खूप प्रचंड योग्य प्रगल्भपणे विचार करतात, पण त्यांच्या कल्पनांचा व्यवहाराशी संबंध मात्र राहत नाही. त्या कल्पना फारच विस्तारित असतात, अव्यवहार्य असतात, अनुपयुक्त असतात. याचं कारण त्या कल्पना कितीही चांगल्या असल्या तरी त्याचा व्यवहाराशी असणारा संबंध संपलेला असतो. बरेच वेळा असंदर्भांकित किंवा संबंध नसणाऱ्या वेगळ्याच आणि निरुपयोगी कल्पनांवर ते अधिक विचार करतात. काही वेळा ज्या कल्पनांचा ते विचार करतात त्यांचा व्यवहार्य उपयोग कसा करता येईल हे त्यांना स्पष्ट करता येत नाही. आणि अव्यवहार्य कल्पना त्यांच्यावर अधिक प्रभाव गाजवतात. अनेक अपयशी असणाऱ्या परंतु बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तींची याकरता उदाहरणं देता येतील. अर्थात कुठल्या व्यक्तीचं नाव घेण्याने काही विशेष सिद्ध होणार नाही. म्हणून आपण ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की बुद्धिमत्तेला व्यवहार्यतेची देखील जोड असणं आवश्यक आहे. मग ही आपली जी विचार करण्याची शैली आणि क्षमता आहे, ही मूलभूत जरी असली, त्यासोबतच ती प्राथमिक स्वरूपाची आहे हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बहुतेक वेळा सर्वसामान्य व्यक्ती योग्य प्रकारे आणि विवेकाने विचार करू शकत नाही. त्याच्या विवेकाचं संतुलन सुटलं की आपोआपच त्याच्या विचार क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. आणि एक लक्षात ठेवा, जगात शस्त्रास्त्रांची जेवढी भीती नाही, त्याही पेक्षा जास्त भीती अत्यंत योग्य, संतुलित आणि विवेकाने विचार करणाऱ्या माणसापासून असते. विचार करणारा माणूस हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. विचार करणाऱ्या माणसाला ज्या कल्पना सुचतात त्यातून तो अनेक चांगल्या किंवा वाईट गोष्टी निर्माण करू शकतो, जगाला सहाय्यक किंवा मारक सिद्ध होऊ शकतो. आपलं जीवन विचारांनी कशा प्रकारे बदलतं? आपण एखाद्या समस्येची योग्य आणि नेमकी बाजू जर लक्षात घेऊ शकलो तर त्याचा आपल्याला फायदा होतो. जर आपण एखाद्या प्रश्नाचे चिकित्सक उहापोह करू शकलो तर त्याचे आपल्याला न दिसणारे पैलू उलगडता येतात. आपण जेव्हा एखादं कोडं सोडवतो त्यावेळेला आपण त्या कोड्याच्या न दिसणाऱ्या पैलूंकडे अधिक लक्ष देतो, म्हणूनच आपण ते सोडवू शकतो. म्हणजेच आपण वेगळ्या प्रकारे विचार करीत असतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी चालणाऱ्या, नेहमी मान्य असणाऱ्या मार्गाने गेलो की आपल्याला नवीन विचार सुचत नाहीत. कल्पना सुचण्याकरता, विचारशैली विकसित होण्याकरता नित्य प्रवाहाच्या वेगळ्या दिशेने जाणं आणि वेगळ्या पद्धतीने विचार करणं अत्यंत आवश्यक असतं. या विचार करण्याच्या क्षमतेचं महत्व काय आहे? तर नवीन संकल्पनांचा जर आपल्याला विकास करायचा असेल, नवीन संकल्पना जर व्यवहार्य करायच्या असतील, एखाद्या समस्येशी संबंधित संकल्पना समजून घ्यायच्या असतील, तर आपली विचार क्षमता अधिक प्रगल्भ असणं अत्यंत आवश्यक आहे. एकाच समस्येचे वेगवेगळे पैलू कोणते आहेत, त्याच्या पैलूंचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण कसं करता येईल हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण योग्य प्रकारे विचार केलाच पाहिजे. जितक्या पैलूंचा आपण एकाच वेळेला विचार करू शकतो तितका त्या समस्येचं आकलन अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला होत असतं. आपण त्या समस्येचं योग्य प्रकारे आपल्याला आकलन होतं, तिच्याबद्दल आपण आपले विचार अधिक सुस्पष्टपणे मांडू शकतो. आपल्या विचारातून त्या कल्पना, त्या समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून लोकांना समजावून सांगू शकतो.
त्या समस्येचं आपल्याला चिकित्सक अध्ययन आपण करू शकतो, तिचं उत्तर काय आहे, त्या समस्या सोडविण्याकरता नेमकी उपाययोजना कोणती आहे हे आपण प्रभावीपणे मांडू शकतो. केवळ समस्येचं आकलन होणं पुरेसं नाही, ती सोडविण्याकरता योग्य उपाययोजना देखील आपण सुचवू शकलो पाहिजे. कोणते पर्याय चुकीचे आहेत किंवा टाकून दिले पाहिजेत, कोणते पर्याय स्वीकारले पाहिजेत हे लक्षात घेण्याकरता आणि विकास करण्याकरता, प्रगती करण्याकरता, पुढे जाण्याकरता आपल्याला विचार करण्याची शैली विकसित केलीच पाहिजे. एखाद्या संशोधकासाठी तर विचार करण्याची ही शैली अत्यंत महत्वाची असते, कारण त्यातूनच त्याला अनेक गोष्टी साध्य करता येतात. तो योग्य प्रकारे माहितीचं संकलन करू शकतो. आपल्याला जी माहिती प्राप्त झाली आहे त्याच्यामधून तो नवीन ज्ञान प्राप्त करू शकतो. लक्षात ठेवा, माहिती आणि ज्ञान मध्ये फरक आहे. जेव्हा माहितीचं आपण उपयोजन करू शकतो, उपयोगात आणू शकतो, त्यावेळेला त्या माहितीला आपण ज्ञानात परावर्तित करीत असतो, नवीन कल्पनांची निर्मिती करू शकतो. आपल्या पुढे असणाऱ्या ज्या मान्यता प्राप्त संकल्पना आहे त्यांना आपण आव्हान देऊ शकतो. एखादी गोष्ट सर्वांनी मान्य केली आहे म्हणजे बरोबर आहे असं नाही. कधी कधी सर्व लोकांची चूक होऊ शकते. मग त्याला आव्हान देण्याकरता आपली विचारशैली जेवढी प्रगल्भ असेल तेवढ्या योग्य प्रकारे आणि योग्य शब्दात आपण त्या संकल्पनांना आव्हान देऊ शकतो, त्यांना नाकारू शकतो, त्यांचे दोष दाखवू शकतो. लोकांच्या विचारांची किंवा स्वतःच्याही विचारांची जी प्रक्रिया आहे तिला जर बदलायचं असेल, तिला अधिक सुव्यवस्थित आणि विवेकपूर्ण करायचं असेल तर आपल्याला विचार करण्याची शैली विकसित केलीच पाहिजे. एखादी कल्पना आपल्याला सुचते, ती खूप उपयुक्त आहे असं वाटतं, पण तिला वापरायचं कसं हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपली ही विचार करण्याची क्षमताच आपल्या मदतीला धावून येते. अनेक प्रकारे विचार करून एकाच समस्येचे वेगवेगळे पैलू शोधून काढून त्या समस्येला अधिक चांगल्या प्रकारे लोकांना समजावून सांगण्यासाठी, आपल्या संशोधनाला खोली प्राप्त करून घेण्यासाठी, संशोधनाची बहुविध उपयुक्तता वाढविण्यासाठी आपल्याला विचार करण्याची शैली विकसित केलीच पाहिजे. तुम्हाला याचं एक उदाहरण मला देता येईल की जो चांगला संशोधक असतो तो बरेच वेळा नवीन समस्या पहिल्यांदा शोधून काढतो आणि तिचा अभ्यास करतो. कधी कधी प्रस्थापित समस्यांचे वेगळे आणि नवीन पैलू शोधून काढतो. ज्या समस्यांचे पूर्वी उत्तर मिळाले नाहीत आणि म्हणून लोकांनी सोडून दिल्या असतील अशा समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि बरेच वेळा पूर्वी ज्या पद्धतीने एखाद्या समस्येची सोडवणूक केली असेल त्यापेक्षा नवीन पद्धतीचा तो वापर करतो आणि त्यामुळे अधिक यशस्वी होतो. मग आपल्याला या विचारशैलीचा कसा उपयोग होतो? सगळ्यात पहिले तर नवीन कल्पना समजून घेण्यासाठी. एखादी कल्पना योग्य आहे, अयोग्य आहे, सत्य आहे, असत्य आहे, स्वीकारावी किंवा अस्वीकारावी याचा निर्णय घेण्याकरता, तिची सत्यता पडताळून पाहण्याकरता आपण संशोधन करताना नेहमीच काहीतरी विधान गृहीतक म्हणून घेत असतो. त्या गृहीतकांच्या विरुद्ध एखादी जर बाब आपल्या डोळ्यापुढे आली असेल तर ती आपल्या गृहीतकांना समर्थनीय आहे किंवा विरोध करणारी आहे आणि त्या पाठीमागील कारणं कोणती आहेत हे समजून घेण्याकरता, आपल्या गृहीतकांचा योग्य आणि संतुलित विकास करण्याकरता आणि आपल्या संशोधनाच्या पाहणीच्या निष्कर्षांना योग्य प्रकारे सादर करण्याकरता या सर्वच क्षेत्रात विचारशैलीचा मोठा उपयोग होतो. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला चिकित्सक विचार करता आला पाहिजे. चिकित्सक विचार करणाऱ्या माणसाची बुद्धिमत्ता आपोआपच लोकांपुढे येते. तो जेव्हा आपल्या विचाराला अत्यंत विवेकपूर्ण आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने सादर करू शकतो, त्याबद्दल असणारे लोकांचे समज गैरसमज दूर करू शकतो, त्यावेळेलाच त्याची बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने प्रखरपणे लोकांपुढे येते. एखाद्या माणसाला जेव्हा असं वाटतं मी बुद्धिमान आहे, मी इतरांपेक्षा अधिक जास्त ज्ञान असणारा आहे, त्यावेळेला त्याच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक म्हणजे त्याची विचारशैलीच असते. कोणत्याही गोष्टीची परीक्षा करण्याची पात्रता, कोणत्याही गोष्टीला समजून तिचं आकलन वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची क्षमता ही विचारातूनच प्राप्त होत असते. आपली क्षमता वाढविण्यासाठी, आपल्या संशोधनाची गुणवत्ता आणि संशोधन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी आपल्याला विचारशैलीचा विशेष उपयोग होतो. कधी कधी वेगवेगळ्या विषयांना, वेगवेगळ्या पैलूंना, समस्येच्या वेगवेगळ्या आयामांना एकत्र आणायचं असेल आणि खऱ्या अर्थाने समस्येचं समग्र स्वरूप जर लोकांपुढे मांडायचं असेल तर आपल्याला विचारशैलीची नितांत आवश्यकता असते. आपल्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल, समाजामध्ये किंवा प्रस्थापित विचारांमध्ये बदल घडवून आणायचा असेल तरी सुद्धा आपल्याला विचारशैलीची आवश्यकता असते. सर्वात महत्वाचं म्हणजे एक शिस्तबद्ध विचार करण्याची, शास्त्रीय विचार मांडण्याची पद्धत जर आपल्याला रूढ करायची असेल तर आपली विचार करण्याची क्षमता आपण निश्चितच विकसित केली पाहिजे.
चांगला संशोधक या गोष्टीकडे विशेष लक्ष देतो. त्याचं एक उदाहरण देता येईल. आपलं आकलन कोणत्याही विषयाबद्दल, कोणत्याही समस्येबद्दल कसं वाढतं, जेव्हा आपण खूप वाचतो आणि त्याच्यावर विचार करतो. जेव्हा आपण त्या वाचनाचा, त्या विचारांचा योग्य प्रकारे वापर करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. एखादी कल्पना आपल्याला एखादं पुस्तक वाचून समजली असेल, उपयुक्त वाटली असेल, पण तिला व्यवहारात कसं आणायचं हा प्रश्न जर आपल्या पुढे असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपली विचार करण्याची क्षमता वाढवूनच देता येतं. तर आपल्याला नवीन पैलू, नवीन विचार, नवीन दिशा, नवीन दृष्टिकोन विकसित करायचा असेल, अंतःप्रेरणेला अधिक जागृत करायचं असेल, तर चांगल्या प्रकारे विचार आपल्याला करता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, आपण अनेक गोष्टी आपल्याला समजतात, आपलं आकलन असतं, पण हे आकलन बरोबर आहे का? या आकलनात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? या प्रश्नांचं उत्तर देखील आपल्याला विचार करण्याच्या शैलीतूनच प्राप्त होत असतं. मग विचार करण्याची ही जी प्रक्रिया आहे, तिचा संशोधनात काय उपयोग होतो? सगळ्यात पहिले तर कोणती माहिती कोणत्या प्रकारे प्राप्त करायची आहे, ती योग्य प्रकारे आणि योग्य पद्धतीने संकलित करताना कोणता विचार आपण डोळ्यापुढे ठेवला पाहिजे, या प्रक्रियेचं क्रमवार नियोजन कसं केलं पाहिजे, आपण जे प्रश्न लोकांना विचारणार आहोत, मग मुलाखतीतून असतील, प्रश्नावलीतून असतील, इतर कोणत्या माध्यमातून असतील, आपण जे निरीक्षण करणार आहोत त्याची उपयुक्तता, त्याची वैधता तपासण्याकरता आपला विचार योग्य असला पाहिजे, तो शास्त्रशुद्ध असला पाहिजे. त्याच्याकरता ही विचारशैली उपयुक्त असते. एखादी कल्पना आपण स्वीकारावी किंवा नाकारावी हे ठरवायचं असेल, तर उत्तम प्रकारे विचार करता आला पाहिजे. ज्या गोष्टींना आपण गृहीतक म्हणून घेणार आहोत त्यांचं सामान्यीकरण करायचं असेल, एखाद्या संशोधनात आपल्याला एखादा निष्कर्ष प्राप्त झालाय, तो सर्वमान्य व्हावा असं वाटत असेल, तर निश्चितपणे आपल्याला योग्य प्रकारे विचार करता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जी माहिती आपण संकलित करतो तिचं विश्लेषण करण्याची क्षमता आपल्या विचार क्षमतेशीच संबंधित आहे. आपल्याला जितकं सखोल विश्लेषण करता येईल तितकं समस्येचं चांगलं अध्ययन करता येईल. पण हे सखोल विश्लेषण करण्याकरता आपली विचारशैली अधिक प्रगल्भ असणं नितांत आवश्यक आहे. मग विचार करण्याचे किती पैलू आहेत, किती पद्धती आहेत? अनेक पद्धती आहेत. आपण अनेक प्रकारे एकाच समस्येचा विचार करू शकतो. विचार करण्याच्या वेगवेगळ्या तंत्रांचा आपण वापर करू शकतो. सगळ्यात पहिले तर्कशुद्ध विचार करणे, त्याच्यानंतर उदग्र पद्धतीने विचार करणे. या सगळ्यांचा नंतर मी उहापोह करणार आहे. या प्रत्येकाचं स्वतः चिकित्सक विचार करणे, विश्लेषणात्मक विचार करणे, व्यूहरचनात्मक किंवा धोरणात्मक विचार करणे, क्षितिज समांतर विचार करणे आणि जे आपल्याला निष्कर्ष प्राप्त होणार आहे त्याच्या संदर्भात विचार करणे. एक महान मानसशास्त्रज्ञ आणि विचारक शैली आणि सृजनशीलता, कल्पनाशक्ती यांचा विकास या विषयावर अध्ययन करणारे एका मोठे तज्ञ आहेत. त्यांचं नाव आहे एडवर्ड डी बोनो. या एडवर्ड डी बोनो यांनी अशा प्रकारच्या 7 वेगवेगळ्या विचारशैली बद्दल अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यातून त्यांनी विचारशैलीच्या वेगवेगळ्या तंत्रांचा कसा वापर संशोधकाला करता येईल याकडे लक्ष वेधलेलं आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा आपण एखाद्या समस्येचे वेगवेगळे पैलू लक्षात घेत असतो आणि त्या वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करून एखाद्या विशिष्ट निष्कर्षापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपण तर्कशुद्ध विचारसरणीचा वापर करतो. उलट एखाद्या समस्येचा एकच पैलू आपण लक्षात घेत असतो, त्यावेळेला मात्र आपण क्षितिज समांतर विचार करत असतो. जेव्हा एखाद्या समस्येचे केवळ मूलभूत घटक कोणते आहेत याच्यावर लक्षवेधी चिंतन करीत असतो, त्यावेळेला आपण दुसऱ्याच प्रकारे विचार करीत असतो. त्याला आपण क्रिटिकल, चिकित्सक विचार करणे म्हणतो. जेव्हा आपण क्वेस्ट, शोध घेण्याचा प्रयत्न करतो, ही समस्या का उद्भवली, याचे काय परिणाम होतील, त्यावेळेला आपण विश्लेषणात्मक विचाराचा उपयोग करीत असतो. आपल्याला हा एक नवीन शब्द मला सांगावासा वाटतो, डेव्हिल्स ॲडव्होकेट. एखादी गोष्ट जरी सर्वमान्य असेल तरी ती चूक आहे असा विचार आधी मांडायचा आणि प्रत्येक वेळा त्या मान्यता प्राप्त विचारांना आव्हान देत जायचं, त्याचं वेगवेगळ्या प्रकारे चिरफाड करायची आणि अखेर जे उरेल ते सत्य आहे असं मानायचं. याला आपण डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणजेच स्ट्रॅटेजिक, व्यूहरचनात्मक विचारसरणी असं म्हणतो. आणि ज्यावेळेला आपण एकाच प्रश्नाला अनेक प्रकारे छाननी करण्याचा प्रयत्न करतो, त्याचे वेगवेगळे पैलू किती असू शकतात याच्याकरता वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा वापर करतो, त्यावेळेला आपण आउटकम बेस्ड म्हणजे जे काही निष्कर्ष प्राप्त होणार आहेत त्याच्या संदर्भात त्याचा विचार करीत असतो. याचं मला तुम्हाला एक उदाहरणही देता येईल.
तर्कशुद्ध विचारसरणी म्हणजे जेव्हा आपण कार्यकारण भाव संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण तर्कशुद्ध विचारसरणीचा उपयोग करीत असतो. ज्यावेळेला एखाद्या समस्येला आपण टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण उदग्र पद्धतीचा विचार करीत असतो. त्यावेळेला एखाद्या मोठ्या समस्येचे तुकडे करतो आणि त्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्या मोठ्या समस्येची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो. त्या आपण विश्लेषणात्मक तंत्राचा वापर करतो. जेव्हा विविधांगी विचार पद्धतीचा आपण स्वीकार करतो त्यावेळेला आपण लॅटरल पद्धतीचा विचार करीत असतो. ज्यावेळेला आपण एकाच समस्येला अनेक उत्तर आहेत असं मानतो आणि प्रत्येक उत्तराची उपयुक्तता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण विविधांगी विचार करीत असतो. आणि कधी कधी मेटामॉर्फिकल म्हणजेच वेगवेगळे उत्तर आहेत, वेगवेगळे पर्याय संभवतात असा मानतो आणि त्या प्रत्येक पर्यायाची उपयुक्तता तपासण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला अशा प्रकारचा विचार आपण करतो. जेव्हा केव्हा आपण एखाद्या समस्येबद्दल संशय निर्माण करतो, एखाद्या संकल्पनेबद्दल संशय निर्माण करतो त्यावेळेला आपल्याला नवीन विचारांची आवश्यकता असते. त्यावेळेला आपण एखाद्या समस्येच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करीत असतो, वैशिष्ट्यांचा विचार करतो, त्याही वेळेला आपल्याला विचारशैलीची आवश्यकता असते. जेव्हा आपल्याला आपला आकलन बदलायचं असेल, आपला प्रस्थापित विश्वास बदलायचा असेल आणि नवीन काहीतरी विचार करायचा असेल त्याही वेळेला आपल्याला विचारशैलीची उपयुक्त असते. आणि जेव्हा आपल्याला लोकांमध्ये जागृती निर्माण करायची आहे, एखाद्या समस्येच्या नवीन पैलूकडे लक्ष वेधायचं असेल त्याही वेळेला आपल्याला नवीन विचारांची आवश्यकता असते. मग या विचारशैलीचा उपयोग काय होतो? आपल्याला एका समस्येला योग्य प्रकारे समजून घेण्याकरता बरेच वेळा समस्या जर समजली नसेल तर आपल्याला त्याचं उत्तर शोधता येत नाही. त्याचं तुम्हाला मला एक उदाहरण द्यायचं आहे. एका उत्पादकाची ही गोष्ट आहे की तो काच बाटल्या निर्माण करीत होता, परंतु त्याच्या असं लक्षात आलं की नवीन प्लास्टिकच्या आणि HDPEच्या बाटल्यांमुळे त्याच्या उत्पादनाला मोठं आव्हान निर्माण झालं आहे. तो एका व्यवस्थापन तज्ञाकडे गेला आणि म्हणाला की मी आता काय केलं पाहिजे. तर त्या तज्ञांनी त्याला विचारलं की तुमचा नेमका व्यवसाय कोणता आहे. तो म्हणाला काच बाटल्या निर्माण करण्याचा. तो म्हणजे चुकीचं आहे. काचेच्या बाटल्या निर्माण करणं हा तुमचा व्यवसाय नाही. तुमचा व्यवसाय बाटल्या निर्माण करणं आहे. जर समजा काचेच्या बाटल्यांना आज बाजारपेठ उरली नसेल तर तुम्ही पर्यायी पद्धतीचा विचार करा, नवीन तंत्रांचा विचार करा, नवीन उत्पादनांचा विचार करा, तुम्ही याच धंद्यात राहू शकाल. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल, एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व प्राप्त करायचं असेल, एखाद्या विषयावर प्रभुत्व प्राप्त करायचं असेल, आपल्याला विचारशैलीचा फारच उपयोग होतो. आपल्या विचारसरणीमध्ये बदल. लक्षात घ्या, बरेच वेळा आपण जेव्हा संशोधन सुरू करतो तेव्हा विशिष्ट विचार, विशिष्ट पूर्वग्रह डोक्यात ठेवून आपण संशोधनाला सुरुवात करतो. परंतु जसा जसा आपल्या विचारांचा विस्तार होतो, जशी जशी आपण माहिती संकलित करतो, जसं जसं आपण वाचन करतो त्याबरोबर आपल्या लक्षात येतं की नाही नाही, मी जो विचार करीत आहे तो चुकलेला आहे. त्यात काहीतरी बदलाची आवश्यकता आहे, त्यात काही नवीन पैलूंचा समावेश करायची आवश्यकता आहे. अशाही वेळेला आपल्याला विचारशैलीचा उपयोग होतो. सगळ्यात महत्वाची बाब संशोधनाकरता कोणती असेल, संशोधकाकरता कोणती असेल तर मूलभूत चिंतन आणि मूलभूत संशोधन. पण हे मूलभूत संशोधन तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेला आपल्या स्वतंत्र प्रज्ञेचा विचार करण्याची क्षमता आपण विकसित करतो आणि तिचा विस्तृत वापर आपण करू शकतो. याचं उदाहरण मला तुम्हाला देता येईल की चांगला संशोधक आणि दुसरा एखादा सामान्य संशोधक दोघंही कदाचित एकाच समस्येचा अभ्यास करीत असतील, पण चांगला संशोधक त्या समस्येचे नवीन आणि वेगळे पैलू लक्षात घेतो. सामान्यपणे सरळ मार्गाने जाणारा, फारसा विचार न करणारा संशोधक जो दिसतो त्याच पैलूकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, न दिसणाऱ्या पैलूंकडे लक्षही देत नाही. चांगला संशोधक कधीही पहिल्यांदा जे दिसेल, सकृत दर्शनी जे दिसेल त्यावर चटकन विश्वास ठेवत नाही, तर न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी तपासल्या गेल्या नाहीत, ज्या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत त्यांना तो स्वीकारत नाही आणि सतत नवीन काहीतरी शोधण्याचा, वेगवेगळ्या पैलूंकडे लक्ष वेधण्याचा, त्यांचा अध्ययन करण्याचा तो प्रयत्न करतो. हे सर्व त्याला विचारशैलीने शक्य होतं. मग आपली विचारशैली जर आपल्याला विकसित करायची असेल तर आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? सगळ्यात पहिले तर आपल्याला त्या पैलूचं, त्या समस्येचं सकल आकलन होईल, संपूर्ण आकलन होईल असा विचार आपण केला पाहिजे. जितकं जास्त, जितकं विस्तृत आणि परिपूर्ण आकलन आपलं असेल तितकं आपण चांगला आणि सुस्पष्ट पारदर्शक विचार करू शकतो. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असली. जेव्हा आपल्याच मनामध्ये संशय असतो आणि आपण त्या संशयाला जोपासतो, त्या संशयाला धरून पुढे जातो
त्यावेळेला आपण चांगला विचार करू शकत नाही. संशयाचं निराकरण करण्याची आपली मानसिकता आणि तयारी असली पाहिजे. समग्र अध्ययन हा प्रत्येक संशोधकाचा महत्वाचा चांगला सद्गुण आहे. जर संशोधक एकाच पैलूकडे पाहून विचार करीत असेल, एकाच पैलूचा विचार करीत असेल, एकाच पैलूचा अध्ययन करीत असेल, तर कदाचित त्याचं उत्तर चुकण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही समस्येला सोडवता येईल, तिला सुलभ करता येईल. परंतु प्रमाणाबाहेर जास्त सुलभ करायचा प्रयत्न केला की मग त्या समस्येचं मूळ स्वरूपच नष्ट होऊन जात असतं. आणि कधीही निष्कर्षाबद्दल तात्काळ काहीतरी एक घाई करू नका. तात्काळ सापडलेला जो काही अनुमान असेल त्याला सत्य मानू नका. त्याची पुन्हा पुन्हा तपासणी करा. याच्याकरता आपल्याला विचारांची नितांत आवश्यकता असते. एका शास्त्रज्ञाचं उदाहरण दिलं जातं, ही गोष्ट खरी नाही आहे, की एका शास्त्रज्ञांनी लहानपणी अर्थात त्याच्या एक मांजर पाळली आणि तिचं एक पिल्लू पण पाळलं. मग त्या दोघांकरता त्यांनी दोन वेगवेगळे बिळ केले. मोठ्या मांजरी करता मोठं बीळ आणि लहान मांजरी करता लहान बीळ. विचारातला दोष दाखवण्याकडे ही गोष्ट आहे, की आपण जर योग्य प्रकारे विचार करू शकत नसू तर आपल्याला ही बाब योग्य प्रकारे स्पष्ट होत नाही. आपण एकाच वेळेला एकाच समस्येला दोन वेगवेगळ्या प्रकारे सोडविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या व्यवहार्य जगतामध्ये आपण अनेक प्रकारचं शिक्षण घेतो. आपल्याला पदव्या मिळतात. आपण एमकॉम होतो, एमफिल होतो. आपल्याला वाटतं आपण एक चांगला संशोधक होऊ शकतो. परंतु केवळ पदवी किंवा ही माहिती असणारं ज्ञान पुरेसं नाही. याच्याबरोबर आपल्याला या ज्ञानाचा व्यवहारात, व्यवसायात, संशोधनात कसा वापर करता येईल याच्याकरताही आपण काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. हे जे आहे याला आपण उपयुक्ततावादी शिक्षण असं म्हणतो. शिक्षणाला व्यवहारात वापरण्याचे कौशल्य म्हणतो. हे विचारातून येतं. खरा विचार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अध्ययन करून त्या अध्ययनाचा व्यवहारात वापर करण्याच्या कौशल्यातून प्राप्त होतो. आणि त्याच्याकरता आपल्याला टप्प्याटप्प्यांनीच विचार करण्याची शैली विकसित केली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. कोणालाही सरळपणे तात्काळ नवीन विचार करण्याची शैली विकसित करता येत नाही. विचार करण्याची शैली विकसित करण्याकरता बरेच प्रयास करावे लागतात. वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याच्या शैलींचा, तंत्रांचा अभ्यास करावा लागतो. आणि ते जोपर्यंत अशा प्रकारचा अभ्यास परिपूर्ण होत नाही तोपर्यंत चांगला विचार आपल्याला करता येत नाही. मग आता आपल्याला हा अशा प्रकारे विचारशैली विकसित करता येईल का? त्याच्याकरता आपण CORT कॉर्ट नावाचं तंत्र वापरू शकतो. कॉर्ट म्हणजे कॉग्निटिव्ह रिसर्च ट्रस्ट लेसन. मी तुम्हाला ही पद्धत समजावून सांगणार आहे. हा एक साधा व्यवहार्य मार्ग आहे विचारशैली विकसित करण्याचा. आपल्याला जर समजा नवीन आणि चांगल्या प्रकारे विचार करायचा असेल, चिकित्सक विचारशैली विकसित करायची असेल तर या तंत्राचा आपण वापर करू शकतो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे चिकित्सक विचारसरणी विकसित करायची. त्याला 3 भाग आहेत. चिकित्सक विचारसरणी विकसित करण्याकरता 3 गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे विश्लेषण. कोणत्याही गोष्टीचं परिपूर्ण विश्लेषण झाल्याशिवाय त्याबद्दल निष्कर्ष काढायचा नाही. दुसरा भाग, जर आपण योग्य प्रकारे विश्लेषण केलं असेल तर त्याच्यावरून आपल्याला काय अनुमान प्राप्त करता येईल. कारण बरेच वेळा विश्लेषण बरोबर असतो पण अनुमान चुकू शकतो. अनुमान बरोबर घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या विश्लेषणातून नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे, काय अर्थबोध होतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा, आपलं अनुमान बरोबर आहे हे सिद्ध करण्याकरता योग्य प्रकारे आपल्याला त्याची मांडणी करता आली पाहिजे. बरेच वेळा या तिन्ही गोष्टी असल्या तरी सुद्धा कधी कधी त्या पूर्ण नसतात. या संशोधनात चिकित्सक विचारसरणी सोबतच आपल्याला अजून एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे संभावना. एक लक्षात ठेवा, बरेच वेळा काही विचारसरणीतून आपल्याला जे निष्कर्ष प्राप्त होतात ते खूप योग्य वाटतात पण ते संभवनीय नसतात, ते व्यवहार्य नसतात. मग आपल्याला केवळ चिकित्सक विचार करणं पुरेसं नाही तर संभावना असणारा, व्यवहार्य असणारा, उपयुक्त असणारा आणि सत्याशी जवळ असणारा विचार देखील करता आलं पाहिजे. तेव्हा आपण याच्याकरता एक साधा प्रयोग करता येईल. आपण जर समजा एकाच समस्येबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले, वेगवेगळ्या प्रकारे विचार केला, त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात घेतले तर आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात. ही समस्या उद्भवण्याच्या पाठीमागे काही फार जवळची कारणं आहेत आणि काही फार दूरची कारणं आहेत. जेव्हा कधी कधी जवळची कारणं एखाद्या समस्येच्या निर्मितीकरता जबाबदार नसतात त्यावेळेला दूरची कारणं लक्षात घेतली पाहिजेत. तर बरेच वेळा काही फार दूरची जी कारणं असतात, फार असंभवनीय कारणं असतात, त्यांचा आपण जर जास्त विचार केला तर जे खरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं.
याच्यावर एक सिद्धांत आहे, त्याचं नाव आहे केऑस थिअरी. मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे. या केऑस थिअरीचं एक साधं वाक्य आहे, ते म्हणजे वेन यू क्लॅप इन लंडन इट विल रेन इन न्यूयॉर्क. जेव्हा तुम्ही लंडनमध्ये टाळी वाजवाल तेव्हा न्यूयॉर्कमध्ये पाऊस पडू शकतो. तर तुम्ही म्हणाल हा काहीतरी मूर्खासारखं विधान झालं. तसं नाही. कधी कधी अत्यंत दूरस्थ वाटणारं, अत्यंत असंभवनीय वाटणारं कारण एखाद्या मोठ्या घटनेला जबाबदार असतं. तर कधी कधी फार महत्वाचं वाटणारं कारण त्या समस्येच्या निर्मितीला कारणीभूतच नसतं. आणि ही जी केऑस थिअरी आहे ही अत्यंत सत्य आहे. ही गणिताच्या साधनाने सिद्ध करण्यात आलेली आहे. मग आता ही संभावनीय व्यवस्था म्हणजे काय, पॉसिबिलिटी सिस्टीम म्हणजे काय, तर कुठल्याही समस्येला पहिले समजून घ्या, तिच्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना करा, तिच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे विचार करा, वेगवेगळ्या संभावनांचा विचार करा, त्याबद्दल पर्याप्त माहिती गोळा करा. एकदा माहिती गोळा झाली की आपल्याला काहीतरी एक सामान्य गृहीतक तयार करता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गृहीतकांचा विचार करा आणि त्यातून आपली एक निश्चित दृष्टी विकसित करा. ज्यावेळेला आपण अशा प्रकारे विचार करतो त्यावेळेला आपल्याला त्या समस्येचा अधिक सखोलपणे विचार करता येतो. एक महत्वाची बाब म्हणजे आपलं आकलन. चांगला विचार आकलनातून प्राप्त होतो. आपण जगाकडे कशा प्रकारे बघतो, आपल्या भोवतीच्या समस्यांकडे कशा प्रकारे बघतो, त्या समस्यांचं आपलं आकलन कशा प्रकारे होतं. बरेच वेळा आपण पूर्वग्रहाने इतके दूषित असतो की आपल्याला समस्येची खरी कारण दिसत असून सुद्धा समजत नाही किंवा लक्षात घेता येत नाही. त्यातून दोन प्रकारचे दोष निर्माण होतात. एक तर आपलं विचार तर्कशुद्ध राहत नाही, त्याच्यामुळे तार्किक दोष निर्माण होतात. आपलं आकलन चुकल्यामुळे मनोभूमिकेचे मानसिकतेचे दोष निर्माण होतात. सामान्यपणे तार्किक दोष कमी असतात, परंतु आपलं आकलन चुकलं की मात्र आपल्या पूर्वग्रहामुळे आपण संशोधनाच्या बाबत अनेक चुका करीत असतो. काही गोष्टी आपल्याला आवडत नाही आणि म्हणून त्या चूक आहे असं आपण समजतो. आपल्या आवडीनिवडीमुळे गोष्टींची सत्यासत्यता कधी बदलत नसते. एखादी गोष्ट ज्या कारणामुळे घडली असेल ते कारण आपल्याला जरी आवडलं नसलं, पण जर ते सत्य असेल तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. आपण जेव्हा याचे एक उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा तुम्ही इंद्रधनुष्याकडे पाहता त्यावेळेला आपल्याला त्याचं वेगवेगळ्या प्रकारे आकलन होतं. एखादा जर कवी असेल तर तो त्याला वेगळ्या प्रकारे समजून घेईल. एखादा शास्त्रज्ञ त्याच इंद्रधनुष्याला अजून वेगळ्या प्रकारे त्याचं प्रतिपादन करेल. एखादा निसर्गतज्ञ त्याचं आणखीन वेगळ्या प्रकारे प्रतिपादन करेल. म्हणजेच काय, जसं आकलन असेल तसं आपल्याला त्या गोष्टीबद्दलचा अंदाज बांधता येतो. जेव्हा आपण एखाद्या कुत्र्याला भुंकताना पाहतो त्यावेळेला त्याचं आपलं त्याच्याबद्दलचं आकलन वेगवेगळ्या प्रकारचं असतं. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असू शकते. जेव्हा आपण एखाद्या मंदिराला भेट देतो त्यावेळेला आपल्या मनात येणारे वेगवेगळे विचार असू शकतात. प्रत्येकाचं मंदिरात जाण्याचं आकलन वेगवेगळं असू शकतं. जेव्हा आपण एखादा रहस्यमय चित्रपट पाहतो, चित्रपट संपण्यापूर्वी आपल्या त्या रहस्याबद्दलचं आकलन अधिकच वेगळं असतं. संपल्यानंतरचं आपलं आकलन वेगळं असतं. म्हणजेच काय, आकलन व्यक्ती परत्वे, परिस्थिती परत्वे बदलत जातं. योग्य विचार केल्याशिवाय आपल्याला आकलन योग्य प्रकारे करता येत नाही. आकलन का चुकतं? आपल्या पूर्वग्रहांमुळे चुकतं. आपल्या चुकीच्या विश्वासांमुळे, गैरसमजांमुळे चुकतं. आपल्या चुकीच्या कृतींमुळे चुकतं. आपण समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर चुकवला तर आपलं आकलन 100% चुकतं. आणि म्हणून कधीही समस्येकडे पाहताना, कधीही समस्येचं अध्ययन करताना आपल्या मनातला आकलनाचा, पूर्वग्रहाचा विचार दूर ठेवा. त्याच्याकडे अत्यंत पारदर्शकपणे पहा, प्रामाणिकपणे पहा. समस्या तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. आपली समजूत आणि वास्तविकता याच्यामध्ये मोठाच फरक असतो. हा फरक आपल्याला जितक्या चांगल्या प्रकारे ओळखता येईल तितक्या चांगल्या प्रकारे आपण आपली विचार करण्याची क्षमता वापरू शकतो. कधी कधी आपल्या विश्वासांमध्ये, आपल्या कल्पनांमध्ये, आपल्या समजांमध्ये फारच मोठा दोष असतो. तो वास्तवापासून फार दूर जाणारा असतो. म्हणजे ज्या समस्यांकडे आपण ज्या पद्धतीने पाहतो त्यापेक्षा त्या समस्या फारच वेगळ्या असतात. मग अशा वेळेला आपल्या या समजुतींना आपण दूर सारलं नाही तर आपल्याला त्या समस्येचं अध्ययन करता येत नाही. जेव्हा आपण एखाद्या मुलाला धावताना पाहतो, कल्पना करा एक प्रसंग, एक मुलगा धावून राहिला, त्याच्या पाठीमागे एक पोलीस धावून राहिला आणि त्याच्या पाठीमागे एक अँब्युलन्स धावून राहिली आहे. आपल्याला वाटतं या तिन्ही घटना एकाच क्रमात होत असल्यामुळे एकमेकांशी परस्पर संबंधित आहेत. प्रत्यक्षात धावणाऱ्या मुलाचा त्या पोलिसाशी किंवा अँब्युलन्सशी काहीच संबंध नसेल. त्या पोलिसाच्या पाठीमागे जाणाऱ्या अँब्युलन्सचा पोलिसाशी किंवा त्या मुलाशी संबंध नसेल. पण आपण जर अशा प्रकारे झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली तर आपलं आकलन चुकतं आणि आपलं आकलन चुकल्यामुळे आपण त्या प्रसंगाचं अत्यंत चुकीचं वर्णन करू शकतो. मग आपली विचार क्षमता वाढविण्याकरता कोणत्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो? अनेक पद्धती आहेत. एका पद्धतीला सामान्यपणे तंत्र पद्धती म्हणतात.
व्यवस्था पद्धती, परस्पर संबंध किंवा परस्पर प्रतिक्रिया देणारी पद्धती, प्रकरण विश्लेषण, समग्र विश्लेषण आणि विविधांगी विश्लेषण अशा अनेक तंत्रांचा आपण वापर करू शकतो. अर्थात या सर्व पद्धतींचं विवेचन मी आज करणार नाहीये. मी याच्यावर नंतर कधीतरी या सर्व पद्धती व्यवहारात संशोधकांनी कशा वापरल्या पाहिजेत याबद्दल वेगळं व्याख्यान देणारच आहे. पण आपण सध्या या तंत्र पद्धतीचा विचार करूया. तुम्ही पाहिलं असेल की एखादा सुतार एखादं लाकूड तासताना वेगवेगळ्या तंत्रांचा, वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो. त्यांनी कोणत्या पद्धतीचा यंत्राचा वापर करावा हे त्या लाकडावर आणि त्याला नेमकं काय साध्य करायचं याच्यावर अवलंबून असतं. मग आपण विचार करताना याच पद्धतीचा वापर करू शकत नाही का? आपण एखाद्या समस्येचा विचार करताना समस्येचं स्वरूप कोणतं आहे, ही समस्या सोडविण्याकरता काय तंत्राचा वापर केला पाहिजे, कशा प्रकारे विचार केला पाहिजे, याचं जर आपलं आकलन वाढलं तर निश्चितपणे आपल्याला या समस्या चांगल्या प्रकारे सोडता येईल. समस्या समजून तिचं विश्लेषण कसं करायचं याचा विचार जर प्रामाणिकपणे करता आला तर आपण या टूल पद्धतीचा चांगल्या प्रकारे वापर करून आपली विचारशक्ती वाढवू शकतो. दुसरी एक पद्धत आहे पीएमआय मेथड नावाची, पीएमआय पद्धती नावाची. याच्यामध्ये पी म्हणजे अधिक किंवा उणे, अधिक किंवा चांगले गुण, एम म्हणजे उणे किंवा नकारात्मक गुण आणि आय म्हणजे महत्वाचे किंवा रोचक गुण. आता एक लक्षात घ्या, एखाद्या समस्येकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला त्या समस्येच्या काही चांगल्या किंवा सकारात्मक पैलू आपल्या लक्षात येतात, त्या समस्येचे काही नकारात्मक किंवा दोष असणारे पैलू लक्षात येतात, तर काही पैलू आपल्याला फार मनोरंजक किंवा उपयुक्त वाटतात. या प्रकारे त्या समस्येच्या या तिन्ही पैलूंचं जर आपण वर्गीकरण केलं तर आपल्याला ती समस्या खूप चांगल्या प्रकारे सोडवता येते. हे जे तंत्रज्ञान आहे हा एक प्रकारचा प्रयोग आहे. आपण हा नियमितपणे करू शकतो. कुठलीही समस्या आपल्या पुढे असेल तर आपण त्या समस्येचे चांगले, वाईट आणि उपयुक्त असणारे गुण अशा प्रकारे वर्गीकरण करू शकतो. जितका वारंवार आपण या तंत्राचा उपयोग करू, जितक्या वेगवेगळ्या समस्यांचा सोडविण्याकरता या तंत्राचा उपयोग करू, तितकी आपली विचारशैली विकसित होऊ शकते. या तंत्राचा वापर आपण केव्हा करू शकतो? एखादा पर्याय जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येतो समस्या सोडविण्याचा, तो पर्याय योग्य आहे, स्वीकारावा किंवा नाकारावा हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपण या तंत्राचा वापर करू शकतो. एखाद्या कल्पनेचे वेगवेगळे पैलू लक्षात घ्यायचे असतील, वेगवेगळे आयाम लक्षात घ्यायचे असतील, तिथं स्कॅनिंग करण्याकरता आपण या तंत्राचा वापर करू शकतो. एखादी कल्पना चांगली आहे किंवा चांगली नाही असं आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर आपण तिथे चांगले सकारात्मक पैलू, नकारात्मक पैलू यांची तुलना करून कोणत्या दृष्टिकोनातून ही समस्या चांगली आहे हे ठरवू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समस्या सोडविण्याकरता योग्य दृष्टिकोन, योग्य पद्धत कोणती राहील हे ठरविण्याकरता या तंत्राचा खूपच वापर होत असतो. मग आपण याच्याकरता सगळ्यात पहिले काय केलं पाहिजे, तर जी समस्या आपल्या डोळ्यापुढे आहे त्या समस्येचे वेगवेगळे पैलू, त्या समस्येशी संबंधित असणारे वेगवेगळे घटक लक्षात घेतले पाहिजे. त्यातल्या कोणत्या घटकांवर कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा याचं आपण एक प्रकारे एक मानसिक चित्र तयार केलं पाहिजे. हे मानसिक चित्र तयार करताना आपण तर्कशास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक संकल्पनेचा, प्रत्येक विचाराचा उपयोग, त्याची त्याची चांगली आणि वाईट बाजू, सकारात्मक आणि नकारात्मक बाजू लक्षात घेतली पाहिजे. या आधारावर मग आपण निश्चित काही ठोकताळे बांधू शकतो. एक निश्चित प्रकारे ठरवू शकतो की या समस्येचे चांगले पैलू कोणते आहेत, कोणत्या मार्गाने ही समस्या सोडविता येईल, कोणत्या कारणांमुळे या समस्येत अडथळे निर्माण होतील. त्या प्रकारे आपण विचार करून आपला अंतिम निर्णय घेऊ शकतो. इथे मी एक शब्द वापरला होता, संकल्पनात्मक मॅपिंग, कन्सेप्ट मॅपिंग नावाचा. कन्सेप्ट मॅपिंग म्हणजे काय, संकल्पनांचं चित्रण म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, जेव्हा एखादी कल्पना आपल्या डोळ्यापुढे येते तेव्हा तिचा आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतो, तिचे वेगवेगळे पैलू लक्षात घेऊ शकतो, त्या समस्येच्या संबंधात किंवा त्या कल्पनेच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या समस्येचं अधिक व्यापक आणि समग्र चित्र आपल्या डोळ्यापुढे मांडता येतं. त्याबद्दलची परिपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त होते. जितकी परिपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त होते तितकी तितकं त्या समस्येचं आकलन आपलं अधिक सुस्पष्ट होत जातं. त्याचं एक उदाहरण लक्षात घ्या. आपण एखादी प्रसंग आपल्या डोळ्यापुढे पाहतो, एखादा रस्त्यावरून जाणारा व्यक्ती पाहतो, एखादा चित्रपट पाहतो, एखादं पुस्तक वाचतो, त्यावेळेला त्या ग्रंथाबद्दलचे, पुस्तकाबद्दलचे, त्या व्यक्तीबद्दलच्या, त्या प्रसंगाबद्दलचे अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. जर आपण तटस्थपणे एक प्रेक्षक म्हणून त्या गोष्टीकडे पाहत असू तर आपल्याला तर त्या संपूर्ण प्रसंगाला खूपच चिकित्सक आणि चांगल्या पद्धतीने समजून घेता येतात. त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात घेता येतात आणि जितके पैलू लक्षात येतात तितक्या चांगल्या प्रकारे आपण त्या प्रसंगाचं विश्लेषण करू शकतो, त्या पुस्तकाचं चिकित्सक अध्ययन करू शकतो. या
संकल्पनात्मक नियोजनात रेखांकनाचा आपल्याला अनेक प्रकारे उपयोग होतो. आपण संशोधनात तर करू शकतो, दैनंदिन जीवनात देखील त्याचा आपण अनेक प्रकारे वापर करू शकतो. सगळ्यात पहिले तर कुठल्याही प्रसंगाचं, व्यक्तीचं, समस्येचं, घटनेचं आपलं आकलन जर अधिक सुस्पष्ट करायचं असेल, विकसित करायचं असेल, तर आपल्याला या संकल्पनात्मक अ, तंत्राचा खूपच चांगला वापर करता येतो. त्याबद्दलची माहिती कशा प्रकारे मिळू शकेल, किती प्रकारे मिळू शकेल, कोणकोणत्या पद्धतीची माहिती मिळू शकेल, या माहितीची सत्यता, त्या माहितीची उपयुक्तता याच्याबद्दल आपल्याला खूप व्यवस्थित विचार करता येतो. एकदा का माहिती प्राप्त झाली, की त्यातून त्या माहितीचा योग्य प्रकारे वापर आपण करू शकतो आणि त्यातूनच आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होतं. विशेषतः त्या जर या माहितीचा आपल्याला एखाद्या रचना निर्मितीकरता वापर करायचा असेल, तर ते फारच उपयुक्त असतं. आणि प्रश्न सोडविताना नेहमीच जितकी माहिती जास्त असेल, जितकं ज्ञान जास्त असेल, तितकं त्या समस्येचं आकलन चांगलं असेल, तितकीच त्या प्रश्नाची सोडवणूक आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याची दुसरी भाग म्हणजे माहितीचं विश्लेषण, स्कॅनिंग. आपण एखाद्या पुस्तकाचं विश्लेषण कसं करतो? पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकाचे चांगले पैलू कोणते आहेत? कोणत्या पात्राची भूमिका कशी आहे? त्या पात्राची रचना कशी आहे? त्या पात्राबद्दल लेखकाचं मत बरोबर आहे का चूक आहे? त्या पुस्तकात सांगितलेली घटना शक्य आहे, संभवनीय आहे किंवा नाही? हे पुस्तक आपल्याला कशा प्रकारे चांगलं किंवा वाईट वाटलं? याच्यातल्या कोणत्या गोष्टी स्वीकाराव्याशा वाटल्या? अशा अनेक प्रकारे पुस्तकाचं आपण परीक्षण करत असतो. जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहतो, चित्रपट पाहून जेव्हा प्रेक्षक बाहेर येतो, ताबडतोब त्याच्या प्रतिक्रिया असतात. यातले काही क्षण चांगले होते, काही वेळा अभिनय चांगला होता, त्याचं छायाचित्रण चांगलं होतं, संगीत चांगलं होतं. म्हणजेच काय, आपण त्या चित्रपटाचं वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण करतो. घटना पाहिल्यानंतर सुद्धा आपण याच प्रकारे विचार करू शकतो. आणि जशा जशा प्रकारे, जितक्या विविध प्रकारे आपण विचार करू, तितकी आपली विचारशैली विकसित करत असतो. मग हे स्कॅनिंगचं जे टेक्निक आहे, त्याचा वापर आपण कसा करू शकतो? समस्या समजून घेण्याकरता, समस्येची खोली किंवा तीव्रता आणि तिचे वेगवेगळे पैलू लक्षात घेण्याकरता, विविध पर्याय लक्षात घेण्याकरता आणि त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडणे, त्यातून समस्येची सोडवणूक करणे, याच्याकरता योग्य उत्तर तयार करणे. विशेषतः एखादी कल्पना जर आपल्याला लोकांना पटवून द्यायची असेल, एखादा विचार जर आपल्याला लोकांना समजावून सांगावयाचा असेल, त्याला त्या विचाराची युक्तता सिद्ध करायची असेल, तर आपल्याला या स्कॅनिंग टेक्निकचा खूपच उपयोग होतो. तिसरा महत्वाचा टप्पा जो आहे PMI मधला, तो म्हणजे व्यवहारात वापर. एक लक्षात घ्या, संशोधकांना केवळ अभ्यास करून चालत नाही, विश्लेषण करून त्याचं संशोधन परिपूर्ण होत नाही. तर या संशोधनाचे निष्कर्ष व्यवहारात एखादी संस्था, एखादं शासन, एखादा व्यक्ती, एखादा व्यवसाय कसा वापरू शकेल, हेही त्याला सिद्ध करावं लागतं. तो ज्या उपाययोजना सुचवितो त्या व्यवहार्य असल्या पाहिजेत आणि तिथे या तंत्राचा आपल्याला विशेषच उपयोग होतो. कोणकोणते नवीन पैलू आपल्या लक्षात आले आहेत, त्याचा जर आपण एक यादी केली, एक सूची तयार केली, तर यातले कोणत्या पैलूंना प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या पैलूंवर आधारित समस्या कशा प्रकारे सोडविल्या पाहिजेत, हे संशोधकाला ठरवता येतं. बरेच वेळा एखाद्या संशोधनातून एखाद्या समस्येच्या सर्वच भागांची आपण उत्तरं देऊ शकणार नाही. पण ज्या भागांची, ज्या आयामांची, ज्या वैशिष्ट्यांची आपण उकल करणार आहोत, समस्येच्या ज्या विशिष्ट संबंधात आपण उत्तरं देणार आहोत, ती उत्तरं समाधानकारक, व्यवहार्य आणि उपयुक्त असतील, हे जर झालं तर आपलं संशोधन खऱ्या अर्थाने चांगलं झालं. आणि या दृष्टीने हा तो तिसरा भाग आहे, हा फार विशेष महत्वाचा आहे. एक अजून कल्पना तुम्हाला मला सांगावयाची आहे विचारशैली विकसित करण्याकरता. तिला म्हणतात आयडिएशन, म्हणजे संकल्पना निर्मिती. नेहमी लक्षात ठेवा, चांगला लेखक एखादी कथा चांगल्या प्रकारे कसा लिहितो, तर तो आधी कथाबीज तयार करतो आणि ते कथाबीज तयार झाल्यानंतर त्याला हळूहळू त्या कथाबीजाचा विस्तार करतो, त्यात पात्रांची रचना करतो, मग प्रसंगांची आणि घडामोडींची रचना करतो आणि मग त्याला एका विशिष्ट क्रमाने ठरवतो. त्यामुळे त्याची कथा परिपूर्ण होते, सूत्रबद्ध होते, भरीव होते आणि समजून घेण्यास योग्य आणि आकलन होण्यास योग्य असते. तिचा नेमका प्रभाव वाचकांवर होतो. चांगली कथा कधी सैल नसते. तसंच चांगल्या विचारांचं आहे, चांगल्या संशोधनाचं आहे. संशोधनाची मूळ समस्या कोणती आहे, त्याचे वेगवेगळे अंग कोणते आहेत, वेगवेगळे भाग कोणते आहेत, वेगळे आयाम कोणते आहेत, प्रत्येक आयामाचा विकास कसा करायचा आहे, त्याकरता कोणत्या प्रकारची माहिती गोळा करायची आहे आणि त्या माहितीचा वापर कसा करायचा आहे, हे जर संशोधक ठरवू शकला तर निश्चितपणे त्याच्या संशोधनाचा फार उपयोग होतो. ते अधिक योग्य, व्यवहार्य आणि उपयुक्त सिद्ध होतं. ही जी संकल्पना निर्मितीची जी कल्पना आहे ना,
ती प्रत्येक माणसाला, प्रत्येक संशोधकाला उपयुक्त आहे. पण त्याच्याकरता त्यांनी काही टप्प्यांचा वापर केला पाहिजे. सगळ्यात पहिले तर त्यांनी त्याचं आकलन वाढवलं पाहिजे. आकलनाची क्षमता ही प्रत्येक संशोधकाची मूलभूत आवश्यकता आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्याला त्या विषयाबद्दल पूर्ण आणि व्यवस्थित माहिती आणि जागृतता असली पाहिजे. तो जेवढा जागरूक असेल, तो जेवढा चिकित्सक असेल, तो जेवढा व्यवस्थित विचार करणारा असेल, तितकी त्याच्या संकल्पनेची उपयुक्तता वाढते. त्या संकल्पनेबद्दल ज्या कोणत्या कल्पना त्याच्या मनात आल्या असतील त्याचं त्यांनी परीक्षण केलं पाहिजे. यातल्या कोणत्या समस्या, कोणते आयाम, कोणते पैलू व्यवहार्य आहेत, कोणते अव्यवहार्य आहेत, त्याचा वापर किंवा उपयोग कसा करता येईल. आपण ज्या पर्यायांचा विचार करत आहोत, ज्या मार्गांचा, ज्या उपायांचा विचार करत आहोत, ते वैध आणि व्यवहार्य आहेत का? त्यांना आपण सिद्ध करू शकतो का? त्यांना आपण लोकांना समजावून सांगू शकतो का? त्याची उपयुक्तता सिद्ध करू शकतो का? या सगळ्या 6 गोष्टी जेव्हा संशोधक लक्षात घेतो, त्याच वेळेला त्याच्या निष्कर्षांचं सामान्यीकरण त्याला करता येतं. त्याचे निष्कर्ष त्याला लोकांना हे सगळ्यात योग्य प्रमाणीय निष्कर्ष आहे असं मांडता येतो. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एखादी कथा लिहायची असेल, एखादा प्रसंग रंगवायचा असेल, त्यावेळेला आपण त्या प्रसंगाला प्रथम त्याची कच्ची रचना तयार करतो. मग त्यातले सगळे घटक योग्य प्रकारे त्याच्यात बसवतो. व्यक्ती, पात्र, प्रसंग, क्रम वगैरे. जसं एखादं जिक्सॉ पुढं आपण सोडवतो, त्यातले वेगवेगळे तुकडे जोडून मग आपण एखादा प्रसंग, एखादी रचना तयार करतो आणि ती परिपूर्ण असते. तसंच आपल्या विचारांचं आहे. विचार एकदम परिपूर्णपणे आपल्या मनात येत नाही. तो टप्प्याटप्प्यांनीच परिपूर्ण होत असतो. तो जितका शास्त्रशुद्ध असेल, जितका चातुर्याने मांडला असेल, जितका विवेकाने पुढे नेला असेल, जितका वस्तुनिष्ठ असेल, तितका विचार समग्र होत जातो. मग आता या संकल्पना निर्मिती करता आपण काही गोष्टी नेहमी शिकल्या पाहिजे. सगळ्यात पहिले विस्तृत वाचन करा. जितकं जास्त वाचाल तितकं तुम्हाला एका समस्येचे वेगवेगळे पैलू सहजपणे लक्षात येतील. आपण जे सगळं वाचतो ते संपूर्णपणे आपल्या लक्षात राहू शकत नाही. त्यातलं सगळंच आपलं लक्षात ठेवणं आवश्यकही नाही. जे काही वाचलं असेल त्यातील जे उपयुक्त आहे, जे चांगलं आहे, त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार मंथन करा आणि ते स्वीकारा. त्याला पूर्णपणे आत्मसात करा. एकदा विचार आत्मसात झाला की त्याचे वेगवेगळे पैलू आपोआपच आपल्याला मांडता येतात. त्यातून आपण नवीन कल्पना, नवीन विचार पुढे मांडू शकतो. जितका आपला विचार परिपूर्ण आणि समग्र होईल तितका आपल्या संकल्पना अधिकच उत्तम होतात. त्यातून नवीन संकल्पनांना अधिक बळकटी येते, त्या पुढे आणि योग्य प्रकारे मांडता येतात. मग याच्याकरता तर्कशुद्ध विवेकपूर्ण विचारसरणी नितांत आवश्यक असते. ही विवेकपूर्ण विचारसरणी येण्याकरता आपल्याला पूर्वी सांगितल्याप्रमाणे खूप सराव केला पाहिजे. जितका आपण विचार करू, अध्ययन करू आणि त्यानंतर आपला विचार व्यक्त करू, तितका आपला विचार परिपूर्ण होईल, समग्र होईल. माहितीशिवाय, ज्ञानाशिवाय एखादा विचार व्यक्त करणं, एखाद्या विचारावर मत व्यक्त करणं हे कुठल्याही संशोधकाला शोभत नाही. विचार केल्याशिवाय काहीतरी मनाला आलं म्हणून बोलणं म्हणजेच आपली अपरिपक्वता, आपली मर्यादा सिद्ध करणं आहे. ज्याचं जसं आकलन वाढेल तसा त्याचा विचार वाढतो. आणि म्हणून विचारांबरोबरच आपल्याला अनेक गोष्टी सुद्धा आल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला विचार चांगला आहे का, आपला विचार विवेकपूर्ण आहे का, आपण तो समजून घेतल्या स्वतः समजल्यानंतर सादर करतो आहोत का याचाही विचार केला पाहिजे. जे काही आपण मांडतो त्याचं विश्लेषण करा आणि त्याला योग्य प्रकारे मांडा, तरच विचार स्वीकारला जातो. आपलं विश्लेषणात्मक विचारशैली विकसित करायची असेल तर ज्या समस्येचा आपण अभ्यास करीत आहोत त्या समस्येला पहिले समजून घ्या. बरेच वेळा समस्येचं आकलन न झाल्यामुळे आपण जे विश्लेषण करतो, आपण जे अध्ययन करतो, जे काही आपण पृथक्करण करतो ते चुकीच्या दिशेने जातं. ज्या समस्येचा आपण अभ्यास करून विश्लेषण करणार आहोत तिचे सगळे पैलू लक्षात घेतले पाहिजे. एखाद वेळेला काही महत्वाच्या पैलूंकडे आपण फार लक्ष देतो, परंतु त्या समस्येच्या पाठीमागे असणाऱ्या इतर दुय्यम पैलूंचं जे महत्व आहे ते कमी लेखल्यामुळे समस्येच्या बद्दल आपलं आकलन चुकतं. ज्या घटना ज्या पद्धतीने घडतात त्यांचा क्रम, त्यांच्या पाठीमागची भूमिका नेहमी समजून घ्या. त्याचे परस्पर संबंध सिद्ध करा. आपल्या अध्ययनाचे काय परिणाम होणार आहेत, त्या घटनाक्रमांची काय संबंध आहे याचा विचार कराल तर तुम्हाला तुमच्या संशोधनातून योग्य आणि परिपूर्ण अशी निष्कर्ष नेहमीच सादर करता येतात. मग आपल्याला जर उदग्र विचारसरणी विकसित करायची असेल तर समस्येचा अध्ययन करताना सगळ्यात पहिले पूर्वी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे पैलू तर लक्षात घ्या, पण सर्वात महत्वाचा पैलू सगळ्यात पहिले लक्षात घ्या.
ज्या प्रकारे एखाद्या समस्येच्या पाठीमागे विविध कारणं असतील त्या कारणांचं त्यांच्या प्राधान्य क्रमाप्रमाणे रचना करा. सगळ्यात कमी महत्वाचं कारण सगळ्यात शेवटी ठेवा. मग या सर्व कारणांना योग्य प्रकारे परस्पर संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. जसं आपण क्लूज एखाद्या गोष्टीची असणारे वेगवेगळे घटक जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतरच तुम्हाला त्याच्याकरता योग्य उत्तर शोधता येईल. अनेक वेळा अनेक उत्तरं मिळतील, त्यातलं योग्य उत्तर निवडा. सगळ्यात महत्वाचं संशोधनाकरता जर कोणतं असेल तर ज्या विचारशैलीतून आपल्याला योग्य उत्तर मिळू शकतील, योग्य प्रकारे आपल्याला समाधानकारक उपाययोजना सुचविता येतील असा विचार करता आला पाहिजे. काही संशोधनांमध्ये विशेषतः वाणिज्यामध्ये तर काही संशोधनात उपाययोजनांना विशेष महत्व असतं. अध्ययन अनेकांनी केलं असतं पण आपल्या उपाययोजना अधिक व्यवहार्य असल्या पाहिजे असं प्रत्येक संशोधकाला वाटतं. मग त्याच्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले ज्या समस्येचं त्यांनी अध्ययन केलं आहे त्या समस्येचं स्वरूप त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्या समस्येच्या स्वरूपाचा इतरांवर काय प्रभाव होणार आहे, वेगवेगळ्या घटकांवर काय प्रभाव होणार आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या प्रभावाच्या अनुषंगाने योग्य उत्तर किंवा योग्य उपाययोजना सुचविल्या पाहिजे. उपाययोजना सुचविणं म्हणजे केवळ उपायाचं एखादा हा मार्ग स्वीकारा असं सांगणं नाही, तर त्याचं योग्य ते आपण समयोचित आणि व्यवहार्य असं तर्कशुद्ध स्पष्टीकरणही देऊ शकलो पाहिजे. त्याचं आपण समर्थन करू शकलो पाहिजे. जो उपाय आपण सुचवितो त्याचा खर्च किती येईल, त्याची उपयुक्तता किती आहे, त्याचे काय चांगले वाईट परिणाम होतील हे देखील आपण समजावून सांगू शकलो तरच आपला उपाय चांगला आहे असं म्हणता येईल. बरेच वेळा नाहीतर रोगापेक्षा म्हणजे रोगाच्या औषधांपेक्षाही त्या रोग्याला होणारा त्रास इतका जास्त असतो की तो म्हणतो की गरज मला नको तुझं औषध असं तो डॉक्टरला म्हणतो. तसं कधी होऊ नये. आपला उपाय ज्या संस्थेला, ज्या व्यवहाराला, ज्या व्यवसायाला आपण सुचवितो त्यांना तो योग्य वाटला पाहिजे. आपला विचार नेहमी शास्त्रशुद्ध आणि पूर्वरचित असला पाहिजे. त्याला पूर्णपणे तर्कशुद्धता असली पाहिजे. याच्याकरता आपल्या विचारांना एक शिस्त देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक विचार एका विशिष्ट दिशेने जाईल असा प्रयत्न करा. जेवढी माहिती मिळू शकेल तेवढी माहिती मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, माहितीशिवाय विचार येत नाही. माहितीशिवाय विचार परिपूर्ण होत नाही. माहितीशिवाय विचारांना योग्य दिशा प्राप्त होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त माहिती प्राप्त करा. त्याचे चांगले वाईट पैलू लक्षात घ्या. वेगवेगळ्या पैलूंचा जो काही संभाव्य परिणाम आहे त्याचा विचार करा आणि नंतरच उपाय सुचवा. मग आपल्याला जर चांगली विचारशैली विकसित करायची असेल तर अंतिमतः आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विस्तृत वाचन केलं पाहिजे. प्रत्येक समस्येच्या संदर्भात जेवढे पैलू असतील त्या प्रत्येक पैलूबद्दल माहिती गोळा केली पाहिजे. त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे परिशीलन केलं पाहिजे. त्याचा वेगवेगळ्या प्रकारे आढावा घेतला पाहिजे. पुन्हा एकदा त्या समस्येचा पुनर्विचार केला पाहिजे. आवश्यक तेवढी माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्यांचा चिकित्सकपणे विचार आपण केला पाहिजे. जर आपण चिकित्सकपणे विचार केला तर त्यातले उपयुक्त आणि अनुपयुक्त पैलू आपण आपोआपच वेगळे करू शकतो. त्याचं योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतो. जे प्रश्न आपण विचारले आहेत, ज्या समस्यांचं आपण आकलन घेतलेलं आहे त्यांची वैधता सिद्ध करू शकतो. जे उपाय आपण सुचविणार आहोत त्यांची स्वीकारार्हता आपल्याला वाढविता येते. आपल्या स्वतःच्या कल्पनांचा योग्य विकास करता येतो आणि आपल्या कल्पना आपण लोकांना पटवून देऊ शकतो. चांगला विचार करणारा, सूत्रबद्ध आणि परिपूर्ण समग्र विचार करणारा व्यक्ती आपले विचार लोकांपर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे सादर करू शकतो. लोकांना ते स्वीकारायला उद्युक्त करू शकतो. लोकांना समजवून त्यांच्या मनावर योग्य तो प्रभाव गाजवू शकतो. प्रत्येक संशोधकाच्या विचारांचा, संशोधनाचा, निष्कर्षाचा जर समाजावर अनुकूल आणि योग्य प्रभाव व्हायचा असेल तर त्याने शास्त्रशुद्ध विचारसरणी आत्मसात केलीच पाहिजे असं मला वाटतं. तुम्हालाही यावरून असं लक्षात आलं असेल असा विश्वास मला आहे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. खूपच छान झालं सर. थँक्यू. थँक्यू. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? हॅलो, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? हो सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा. सर, जेव्हा आपण वाचन करत असतो तर इमोशनली वी आर इन्व्हॉल्ड इन दॅट. हो. हा, मग अशा वेळेस इमोशन वरती पण कंट्रोल मिळवणं जड जातं. मग अशा वेळेस काय करायचं? पुस्तक वाचून संपल्यावर तुमच्या इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आपोआपच हळूहळू कमी होतात. मग त्या पुस्तकात मांडलेल्या मुद्द्यांबद्दल आपण स्वतःलाच प्रश्न विचारू शकतो. आणि जरी आपण इमोशनली तुम्ही म्हटल्याप्रमाणे इन्व्हॉल्व्ह झाला असलात
तरी सुद्धा स्वतःला एक प्रश्न विचारला, मला हे पटतं का आणि का पटतं, किंवा लेखकाचे हे विधान योग्य आहे का, कोणत्या कारणामुळे विधान योग्य आहे किंवा नाही, असा जर प्रश्न विचारायची सवय लावली तरी आपली भावनिक गुंतवणूक असून सुद्धा आपल्याला तर्कशुद्ध विचार नंतर किंवा तर्कशुद्ध निष्कर्ष काढता येतो. कधी कधी एखाद्या पुस्तकाचा आपल्यावर फार प्रभाव होतो, पण जेव्हा जेव्हा त्या पुस्तकाचा आपण वारंवार पुनर्विचार करतो, त्या पुस्तकात सांगितलेल्या मुद्द्यांबद्दल वेगवेगळ्या प्रकारे परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो, आपोआपच आपल्याला त्या पुस्तकाच्या सामर्थ्य आणि मर्यादा लक्षात येतात आणि नवीन प्रकारे आपण विचार करू शकतो किंवा स्वतंत्रपणे आपला विचार विकसित करू शकतो. ओके सर, थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. हॅलो सर, मला प्रश्न आहे सर. हा बोला. हा सर, रिसर्च करताना सर आपण अनालिसिस करतो, डेटा अनालिसिस करतो सर. ओके. सो त्याच्यामध्ये सर आपण असं म्हणजे टेक्निक जे आपण टेक्निक वापरतो किंवा जे मेथड वापरतो अनालिसिस करायला, सिंपल असायला म्हणजे सिंपल असली तरी चालेल का, की एकदम नवीन काहीतरी किंवा प्रत्येक नवीन असणं आवश्यक नाही, पण योग्य असणं मात्र नेहमी आवश्यक आहे. हे बघा, नाविन्यापेक्षाही त्याची उपयुक्तता आणि त्याच्या पाठीमागे असणारा विवेक अधिक महत्वाचा असतो. जर ती योग्य असेल, ती विवेकपूर्ण असेल, तर ती नवीन असण्याची आवश्यकता नाही. परंतु जर ती कितीही नवीन वाटली, पण जर ती समजा त्या ठिकाणी उपयुक्त नसेल, तिथे लागू होणारी नसेल, तर तिचा काही एक उपयोग होणार नाही. ओके. थँक्यू सर. हॅलो सर. बोला, विचारा. विचारा प्रियंका मॅडम. हॅलो. माझा प्रश्न आहे की असं म्हणाले की संशोधकांनी त्याच्या समस्येवरती थोडासा व्यापक दृष्टीने विचार करायला शिकलं पाहिजे. पण संशोधकांनी समस्येविषयी व्यापक दृष्टीने विचार केला पाहिजे, माहिती मिळवली पाहिजे आणि विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे. पण माझा असा एक प्रश्न आहे सर की कधी कधी अतिविचार पण घातक ठरतो. तर संशोधनाच्या समस्येवर मी अतिविचार करा असं म्हटलं नाही, मी विवेकपूर्ण विचार करा असं म्हटलं. नाही, मला प्रश्न आहे तो की आपण ज्या संशोधनाच्या समस्येवर विचार करतोय त्याला मर्यादा कशी घालता येईल? मग त्याला मर्यादा घालण्यापेक्षा बघा, विचारांना मर्यादा घालायची आवश्यकता नाही आहे. विचारांची तर्कशुद्धता आणि उपयुक्तता जिथे संपते तिथे आपोआपच मर्यादा येते. एखादा विचार आपल्याला खूप चांगला वाटला, पण जर तो व्यवहार्य नसेल, तो तार्किक दृष्ट्या सिद्ध होत नसेल, तो विवेकाला धरून नसेल, तर तो विचार आपल्या मनाला कितीही आवडला तरी त्याची उपयुक्तता शून्य आहे ना. आणि तिथे आपण तो विचार सोडून दिला पाहिजे. बरेच वेळा असं होतं की आपण एखाद्या भावनेनी किंवा एखाद्या पूर्वग्रहाने एखाद्या विचाराने एवढे प्रभावित असतो की त्याची उपयुक्तता लक्षात न घेता आपण त्याचा प्रभाव स्वीकारतो. अशा ठिकाणी जरा थोडंसं स्वतःला एक आत्मपरीक्षणाची सवय लावली की हा विचार टाकता येतो, टाळता येतो. थँक्यू सर. हॅलो. येत्या बुधवारी जो विषय आहे तो सगळ्यांच्या कामाचा आहे, तो फार महत्वाचा आहे आणि तो फारच उपयुक्त आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती नावाचा. तर आपण सगळेजण आपल्या मित्रांसकट जरूर ऐका, सगळ्यांना उपयुक्त आहे आणि तो अनेक प्रकारे तुम्हाला त्याचा विचार करायला तो भाग पाडेल. तुम्हाला तिथून नवीन काहीतरी शिकता येईल. तरी बुधवारी 5 वाजता आपण परत भेटू. धन्यवाद. थँक्यू सर.